नमस्कार, मी मोहरम सणाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या पेड या गावी आलेलो आहे आणि हसेन हुसेन यांच्या स्मरणार्थ हा डोला निघालेला आहे। बापू, तुमच्याशी आता मी संवाद साधतोय। हा डोल्याचं महत्त्व काय सांगा? फार मोठं महत्त्व आहे की हसेन हुसेन भाऊ की कंपनी येजिदांच्या बरोबर लढत असतात। आता वड्यात डोलं गेलं की शेवटच्या दोघांची भावाची बाण लागते ती येजिदातून आणि तिथं त्यांचा प्राण जातो। ही परंपरा माझ्याही अगोदर माझ्या वडिलांच्या अगोदरपासून चालू आहे ही डोल्याची परंपरा। पण ही महत्वाचं आहे की पेडमध्ये सगळं समाज या डोल्यासाठी एकत्र येतात। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक फार मोठं आहे। आता मग त्यावेळेला आम्ही गाणी म्हणायचं, सोंग सुद्धा निघतात, दिसतंय मरी म्यायची सोंग, अनेक प्रकारची सोंग। काय ग बाई मोरम भरतो पेड गावात, काय ग बाई मोरम भरतो पेड गावात, हसन हुसेन बाबा ठेवील गाव सुखात, हसन हुसेन बाबा ठेवील गाव सुखात। माता माऊल्या आल्या दंग झाला नवस फेडण्यात, बाई बा नवस फेडण्यात, हसन हुसेन बाबा ठेवील संसार सुखात। अशी गाणी म्हणून सोंग दिवसभर काढायची। आता ह्या वेळेला डोलं पाण्यात पडते, त्यावेळेला गाव सगळं रडत असतं। कारण का ते 10 दिवसाचा आनंदाचा सण, आज त्यांच्या लढाईचा शेवट। आता ती जाग्याला गेले की ते बाण लागलं की सगळा डोळा उतरायचा, कपडे काढायचे आणि त्यातला प्रसाद सगळ्यांना वाटायचा आणि परत येताना सगळा हिंदू मुसलमान समाज डोळ्यात प्रत्येकाचं पाणी येतं आणि ते हळूहळू येतात तिकडे। आता रात्रभर उद्या दिवसभर गाव एकदम सामसूम, कुणी कोणाला भेटणार नाही इतकं या मोहरमच्या सणाचं दुःख होतं। एखादी मोठी यात्रा भरण असा सजावट आहे, पाळणं, दुकानं, पुन्हा पुरी बाळी नांदाय गेलेल्या त्या सणाला भाव जाऊन घेऊन येतात त्यांना। काय पुरी मनाने येतात, म्हणजे सगळ्या पै पाहुण्याचा मेळा इथं जमतो आणि हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात। बापू, आपण सिद्धेश्वर मंदिराच्या समोर थांबलेलो आहे आणि विशेषतः हा मोहरम सण म्हणजे सर्व धर्म समभाव आहे, बरोबर? आणि या गावात खरोखर हिंदू मुस्लिम कधी तेढ निर्माण झाली नाही, कधीच नाही। याच्यासाठी या डोल्याचं खूप महत्व आहे। कसं काय, किती लहानपणापासून तुम्ही याचं स्वरूप कसं अनुभवलंय? आता तुम्हाला सांगतो, या 10 वर्षाच्या अगोदरचं डोलं तुम्ही पाहिलं असतं तर इथं तुम्हाला उभा राहायला जागा मिळाली नसती। आता जो प्रत्येक वर्षाला समाज जमतो पाठीमाग, त्यातला एक रुपयातला गिन्नी समाज नाही आता। इथं उभा राहायला जागा नाही, या कट्ट्यावर माय मावल्या बसत्या, पुन्हा इकडं काही घरावर चढून बसत्या, इतकं याचं महात्मा आहे। आणि सण अगदी साजरा आता संध्याकाळी, आता उद्या सकाळी पाळणं अमुक तमुक जाणार, म्हणजे यात्राच आहे ही यात्रा। म्हणजे पेडला जी सिद्धेश्वराची यात्रा भरते चैत्र महिन्यात, त्यानंतरची यात्रा म्हणजे ही मोहरम सणानिमित्त यात्रा, सिद्धेश्वराची यात्रा, बिरोदेवाची यात्रा आणि हा मोहरमचा सण म्हणजे यात्राची। त्या 3 सणाला अगदी गर्दी भरपूर, म्हणजे आजूबाजूच्या खेड्यातले खूप लोक येतात, भरपूर 12 वाड्या आणि मोराळ मांजर इकडून लोक येतात। तुमच्या सोबत आता इथं सुरेंद्र पाटील सर आहेत, एक नोकरदार आहेत। तुम्ही या गावामध्ये जन्माला आलाय आणि मला सांगा, योगायोगानं तुम्ही मला भेटलाय, या यात्रेचं, तुमच्या या मोहरम सणाचं महत्त्व तुम्ही कसं अनुभवताय? आमच्या लहानपणापासूनच या मोहरमचं महत्त्व आहे। या गावातल्या प्रत्येक बायका मुली ज्या नांदायला गेलेल्या आहेत त्या प्रत्येक वर्षी मोहरमला इथं मुद्दामून हजर राहतात। काही नवसं वगैरे केलेले असतात, तर त्यांची खूप श्रद्धा आहे। आणि पूर्वीपासून अगदी म्हणजे मी एखाद वर्ष वगैरे चुकला असेल ना तर अगदी जवळजवळ 50 वर्ष तर आम्ही रेग्युलर या ठिकाणी हजर असतो। सुरेंद्र पाटील सर, मला एक सांगा, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून तुमचे लहानपणापासूनचे सगळे मित्र मुस्लिम समाजातले याच्याकडे, ह्या डोल्याकडे काय नजरेनं पाहताय? नाही, हे मुस्लिमांचा सण आपल्या पेठमध्ये असं मानलंच जात नाही, हिंदूचा सण आहे असं मानलं जातं आणि हिंदूचे सर्व लोक यामध्ये सामील असतात। तुम्ही सगळेजण मुस्लिम समाजातले मित्र सुद्धा तुमचे, हिंदू मित्र हे सगळे एकमेकांना
सहकार्य करून अगदी मी सगळे असतात. ह्या सगळ्या या डोल्याचा किंवा ह्या मोहरमच्या सणाचा एकूणच 12 महिन्याच्या तुमच्या समाजातल्या वहिवाटीवर काय परिणाम होतो? मग खेळीमेळीचं वातावरण नेहमी राहतं. भांडण तंटा कधी राहत नाही? कधीच नाही. आणि सगळे एकमेकांच्या सानिध्यात राहतात. एकमेकांच्या सानिध्यात असं गावात कधी तेढ निर्माण झाली? कधीच नाही. वर्षानुवर्ष कधीच नाही. मग ह्या डोल्याला खूप महत्व आहे असं वाटतंय तुम्हाला? खूप महत्व आहे. आता मी तर मुंबईवरून या सणासाठी खास आलोय. हो, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजातल्या सगळ्या नांदायला गेलेल्या बाहेरगावी असलेल्या मुली माहेरवासी सणानिमित्तानं खरोखर या निमित्ताने येतात. म्हणजे दिवाळीपेक्षाही या सणाला खूप तुमच्या गावाच्या दृष्टीनं महत्व आहे असं वाटतंय का? बापू, तुम्हाला काय वाटतंय? मला सुद्धा समाधान वाटतं. हा सण म्हणजे सगळ्या गावातल्या पूर्वी नांदा गेलेल्या पै पाहुणं एकत्र येतात. 12 वाड्या. आता या जागेला उभा राहायला जागा नसती, इतकं म्हणजे मोठा समाज जमतो. आता या 2-4 वर्षात थोडं कमी झालंय प्रमाण. कमी झालं तरी देवावरची श्रद्धा कुणाची संपलेली नाही. बरोबर. आणि आता तुम्ही बघितलं पुढं डोल्या पुढं बुरुज खेळत होते. दाबण याला काय म्हणतात? बुरुज म्हणतात. मग ते खेळत असताना ते नवसाच असतंय. मला मुलगा होऊ दे, मी बुरुज खेळेन. माझा संसार सुखाचा लागू दे, मी बुरुज खेळेन. हिंदू, मराठी आणि मुसलमान समाजापेक्षा बुरुज खेळणारी मंडळी मराठा समाजाची जास्त, पाटील समाज जास्त. असं म्हणजे त्या देवाचं महात्मा आहे, मानलं जातं. आणि बुरुज खेळलेल्या माणसाच्या गालातनं रक्त येणार नाही. आता ही बुरुज गालातलाच तुम्ही बघितला, पण काय काय बहादरीचं नरड्यात इकडे काढत होते. अब्बास मुल्ला खूप हे धाडसी कोण करत होते असं प्रयोग? हे प्रयोग सगळे गावात. अब्बास मुल्ला काय तर म्हटला. अब्बास मुल्ला तो सुरी मारून घेत होता नरड्यात. बरं. इतका म्हणजे त्याचा देवावर श्रद्धा, पण रक्त येणार नाही. म्हणजे ज्याची खरोखर प्रामाणिकपणे श्रद्धेनं जर ते करत असेल तर रक्त येणार नाही. रक्त येत नाही. आता तुम्ही बघितले रक्त आले का? नाही. बरोबर. नाही, येत नाही. फक्त बुरुज खेळायच्या अगोदर त्याच्या अंगावर पाण्याची घागर ओतायची, सगळा ओला चिंब करायचा, मग बुरुज त्याच्या हातात द्यायचा. बुरुज देणारा तिथं तो मुल्ला कंपनीचा माणूस आहे. आंघोळ केल्याशिवाय बुरुज हातात देत नाही. बरोबर. आणि बिना आंघोळचा बुरुज खेळता येत नाही. तुम्ही लहानपणापासून मोहरमचा सणाचं महत्व बापू खूप सुंदररित्या सांगताय. तुम्ही लहानपणापासून याच्यामध्ये काही सोंग सुद्धा काढलेले आहेत, खेळलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही. आणि आता सुद्धा मी बघतोय की पेडगावचा हा महोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे आणि पोहोचतोय. काही निमित्तानं पोहोचतोय. इथं आपल्या जवळ बीडी चव्हाण सर पण आहेत. बीडी चव्हाण सर, तुम्ही काहीतरी आठवण सांगत होता मगाशी मला. ते आठवण असं सांगत होतो की या मोहरमच्या सणाला शिवछत्रपती नाट्य मंडळ म्हणून होतं. त्या सणाला बरेच वेळा नाट्य त्यांचं असायचं आणि ऐतिहासिक नाट्य बसवायचे. बरोबर. आणि ते माझा जोडीला सुरेंद्र पाटील, आम्ही देखील एक वेळा इथं नाटक केलेलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं अरे संसार. दुसऱ्या वेळेला केलं त्याचं नाव होतं कुटुंब. तिसऱ्या वेळेला केलं त्यावेळेला त्याचं नाव होतं जा शकुंतली सासरी. अशा पद्धतीने आम्ही देखील याच्यामध्ये समाविष्ट होतो. सर्व लहानापासून थोरापर्यंत मंडळी सर्व याच्यामध्ये समावेश होतो. जातीभेद वगैरे हा भाग इथं नाही. सर्व मुस्लिम आणि सर्व हिंदू एकत्र येऊन या देवाचं महत्व वाढवण्याचं काम करतात. आणि या रूपाने तुम्ही अचानकपणे मी तुम्हाला विनंती केली की पार्ले सर तुम्ही या ठिकाणी या आणि आमच्या गावाचे दर्शन पहा. किती सुंदर देखावा, किती सुंदर सर. आषाढ महिन्यामध्ये हा मोहरमचा जो सण आहे त्या सणामध्ये तुमचं गाव एकत्रित येत आहे, 12 वाड्या एकत्रित येत आहेत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक सांगतायत. तुम्ही काका काहीतरी सांगत होता की या काय म्हणायचं तुम्हाला? पूर्वीपासून हेच आहे. यात वादविवाद किंवा असं एकमेकाबद्दल रोष असं कधीच नसतो. तुम्ही याच्यात सहभागी आनंदाने होताय. याच्यात तुम्ही काय संदेश देता? नव्या पिढीला काय सांगाल? एकमेकाशी चांगलं राहणं एवढाच. खूप चांगलं. तर बापू खूप समाधान. आणि काय राहिलंय का? काय नाही, आता समाधान झालं सगळं. आता उद्या सगळी गाव सामसूम होणार. पुरी नांदायला गेलेला इथे येतात. आता उद्या त्यांना माघारी घालवण्याचं काम करते. गाव एकदम सगळं आनंदात. आणि ह्या सणाला भांडण कधीच नाही. वा. हिंदू मुसलमान गळ्यात गळा घालून तिथे एकमेकाबरोबर प्रेम करत असतात, सण साजरा करतात. समाधान वाटतं. सर्व धर्म समभाव याचं एक खूप मोठं प्रतीक आहे मोहरम सण म्हणजे तुमच्या गावातला. बरोबर. इतर गावात कुठं नाही. महाराष्ट्रात मोहरमचा सण आमच्या गावासारखा नाही. तुम्हाला सांगतो 1971-72ला
त्या देवाचं फोटो काढून नेलं मुंबईला हा. आणि 7 रस्त्यावर फोटो लावले हा. आमच्या गावच्याच लोकांनी. इतकं म्हणजे देवाचं महत्व आहे. आणि सत्याचं प्रतीकही दिसतंय. हा. सत्य काय आहे ते दिसतंय कळतंय. दिसतंय. म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला की तुमच्या गावामध्ये जी वेगळी वैशिष्ट्ये आहेत वेगवेगळे, जसं बॅरिस्टर टी.के. शेंडगे साहेब आहेत, किंवा आता नवीन चित्रपटाचं राष्ट्रपती पदक मिळालं, हा. किंवा तुम्ही महाराष्ट्रातला एक लोकनाट्य तमाशा गाजवला, तसं हे मोहरम सुद्धा एक खूप मोठं पेडगावचं नाव वैभव नेण्यासारखं आहे असं वाटतंय तुम्हाला? आता काय शेखर रणखांब्यानं दिल्लीला झेंडा लावला पेडगावचा. हा. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. बरोबर. आता मी पूर्ण महाराष्ट्रात तमाशा करत फिरलो. शिवासंबा पेडकर म्हणून लोकप्रिय झाला तुम्ही. लोकप्रिय तुमच्या झाला. घरानं खूप प्रिय झालं. होय. आणि पहिल्यापासून पेड या 2 शब्दाच्या अक्षराच्या शब्दाला मी किंमत देत आलो आणि आतापर्यंत आयुष्य या पेड या गावाच्या नावासाठी मी घातलं. आणि इथून पुढेही भगवंत मला हसन हुसेन बाबा जिवंत ठेवेल तोपर्यंत या पेड गावासाठी मी माझा देह अर्पण करणार. बापू, खूप सुंदर. पेड आणि पेडचा हा मोहरम याविषयी तुम्ही खूप तुमच्याशी सर्वांचे संवाद साधला. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.